नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे। खरं तर आपल्या आयुष्यामध्ये काही अशी अनोखी माणसं असतात की त्यांना आपल्याला ऐकलंच पाहिजे एकदा। बहुतेकदा आपण बऱ्याच लोकांना स्क्रीनवरती बघतो, पडद्यावरती बघतो, बहुधा त्यांना भेटायचा आपल्याला प्रसंग येत नाही। ज्यावेळेस त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की कधीतरी ह्या व्यक्तींना आपण स्वतः भेटलं पाहिजे, जवळून ऐकलं पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला असा प्रसंग येतो आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण अशा लोकांना ऐकतो, त्यांच्याकडून मिळणारी ज्ञानाची, त्यांच्या असलेली ज्ञानाची विद्वत्ता कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण आपल्याला द्यायला निश्चित भाग पाडते। असेच आपल्या समाजामध्ये अनेक ज्ञानी माणसं असतात की ती आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकतात। समाजाचा आरसा असलेला पत्रकारिता, समाजाचा किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारिता, आणि या पत्रकारितेमध्ये ज्यांनी खूप मोठं करिअर केलं, समाजाला त्याचा आरसा दाखवून दिला, अनेक नेत्यांना बोलतं केलं, अनेक राज्यकर्त्यांना बोलतं केलं, व्यावसायिकांना बोलतं केलं, अनेक समाजसेवकांना बोलतं केलं आणि त्यांच्या विचारांचा किंवा त्यांना समाजाच्या पुढे प्रकट केलं। असेच G24 तासचे माजी संपादक, पत्रकारितेमध्ये एक उत्तुंग नाव डॉक्टर उदय निरगुडकर आज आपल्या बरोबर आहेत। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या पत्रकारितेच्या काळामधलं राजकारण, सध्याचं राजकारण, भविष्यातलं भारताचं राजकारण आणि एकंदरीतच राजकारण आणि उद्याचा भारत काय आहे। आपल्या बरोबर आहे डॉक्टर उदय निरगुडकर सर। नमस्कार, धन्यवाद या सगळ्या गौरवोद्गारानंतर आणि बारामध्ये येऊन मच्छिंद्र आपल्याशी बोलणे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधणे ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला तुमच्याशी बोलताना विशेष आनंद होतो। तसं सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे, G24 तासच्या रोखोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही अनेक नेत्यांना, अनेक राज्यकर्त्यांना बोलतं केलं, जे नेहमी समाजाला बोलतं ठेवतात, समाजाशी बोलत राहतात, अशा लोकांना समाजाच्या भावना काय आहेत त्या त्यांच्याकडून तुम्ही वधवून घेतलेल्या आहेत। महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण नव्हे तर जागतिक राजकारणाचा देखील आपला दांडगा अभ्यास आहे। सध्या भारताचं जे राजकारण चालू आहे किंवा भारतामधून जे काही राजकीय घडामोडी चालू आहेत, तुम्ही साधारणतः गेली 30 ते 35 वर्ष राजकारण पाहता। साधारणतः गेल्या 30 ते 40 वर्षापासून ते राजकारण आणि गेल्या 10 ते 15 वर्षाच्या राजकारणामध्ये काही बदल तुमच्या नजरेस घडवण्यात आलेले दिसतात तुम्हाला? त्या आधीच्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं, 2014च्या आधीच्या साधारणतः 1984 नंतर, 84ला शेवटची जेव्हा एका पक्षाची संपूर्ण सत्ता आली होती, इंदिरा गांधीच्या निधनानंतर काँग्रेसला 415 जागांचे एक पाशवी बहुमत मिळालं। परंतु 89 साली त्याची सत्ता गेल्यानंतर 89, 91, 96, 98, 99, 2004, 2009 या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्वतःला बहुमत मिळालेलं नव्हतं। त्यामुळे जी सरकार आली ती मग भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचं सरकार असेल किंवा काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार असेल, ही सगळी एक प्रकारे खिचडी सरकार होती। याच्यामध्ये विभिन्न मतांची, विरोधाभासी मतांची, एकमेकांच्या विरोधात लढलेले किंवा निवडणुकीपूर्व ज्यांच्यामध्ये काही समझोते झालेले आहेत, परंतु ज्यांच्या राजकीय भूमिका अतिशय वेगवेगळ्या आहेत, अशी व्यक्तिमत्व काही प्रकारची राजकीय समीकरणं जोडतोड करून एकत्र आणली होती। 2014च्या नंतर फरक काय पडला तर एका पक्षाचं, एका विचारांचं पूर्ण बहुमताचं सरकार। आता 2014ला 5-7 जागा कमी होत्या, परंतु त्याच्यानंतर 2019ला तर मात्र 271चा जादुई आकडा पार करून 300 पार करून भारतीय जनता पक्ष 304 खासदार निवडून आले आणि ते सत्तेवर आले। त्यामुळे बहुमताचं सरकार आलं, हा पहिला फरक आहे। दुसरा फरक असा आहे की कोणत्याही प्रकारे अल्पसंख्याकांचं लांगुल चालन न करता सीधी बात, स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारचं एक सरकार आलं। तिसरी गोष्ट, निवडणुकीच्या काळात आपल्याकडे रेवडी कल्चर आहे, हे फ्री देतो, ते फ्री देतो, हे तुम्हाला फ्री, महिलांना बस प्रवास फ्री, त्यांना तो प्रवास फ्री, या सगळ्यामुळं एक प्रकारचे रेवडी कल्चर आलं, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने देखील नाराजी ओढलेली आहे। या सगळ्यावर
इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली. उदाहरणार्थ आता केरळामध्ये एक भीषण परिस्थिती निर्माण झाली. केरळाने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आणि सांगितलं आम्हाला आता सरकार चालवायला पैसे नाही आहेत, तर केंद्र सरकारला, मोदी सरकारला आदेश द्या की त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली जावी. मी या संपूर्ण केरळच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तेव्हा असं मला लक्षात आलं की सर्वात जास्त गोल्ड एक्सपोर्ट कुठे आहे, गोल्ड कुठे विकत घेतलं जातं, तर ते केरळमध्ये विकत घेतलं. सर्वात जास्त गल्फमध्ये कामाला कोण गेले तर ते मल्याळी लोक गेले आहेत. सर्वात जास्त फॉरेन रेमिटन्सेस कुठून येतात तर ते तिकडून येतात. सर्वात जास्त हेल्थ एक्सपेंडिचर कुठे आहे तर ते केरळामध्ये आहे. सर्वात जास्त लिटरेट कुठे आहे तर ते केरळामध्ये आहे. सर्वात जास्त फॉरेन टुरिस्ट कुठे येतात तर ते केरळामध्ये होतात. सर्वात जास्त दरडोई उत्पन्न कुठे आहे तर ते केरळामध्ये आहे. असं असताना केरळची ही अवस्था का झाली याची दोन गोष्टी. एक तर कम्युनिस्टांचं सरकार असल्यामुळे युनियनबाजी असल्यामुळे मल्याळी माणसं सुद्धा आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही. ते बाहेर जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे तिकडे कुठेही मोठा उद्योग येत नाही. आणि दुसरी गोष्ट रेवडी कल्चर. निवडणुकीत निवडून येण्याकरता हे फ्री ते फ्री ते फ्री. म्हणजे आता कोणी 5 किलो गहू देतं तर दुसरा म्हणतो मी 5 किलो तांदूळ देतो, तो कोण म्हणतो मी 5 किलो डाळ देतो. आता पोळ्या करायला तुमच्याकडे कोणीतरी फ्री आम्ही बाई पाठवतोय, मोलकरीण पाठवतोय, एवढं फक्त सांगायचं बाकी आहे की भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तेच पंजाबमध्ये घडले. पंजाबमध्ये 20,000 कोटीचं कर्ज निर्माण झालं. ते कशामुळे निर्माण झालं तर या रेवडी कल्चरमुळे. पहिल्यांदा असं घडतंय की केंद्रातल्या सरकारने कुठली रेवडी कल्चर न देता आपलं सरकार आणून दाखवलं. ही एक सर्वात मोठी. तिसरी महत्वाची गोष्ट पण ही आहे की संपूर्ण देशाला भारून टाकेल असं एक राजकीय नेता की ज्याच्यावर जनतेचा विश्वास आहे. सर्वात मोठी गोष्ट असते डेव्हलप इकॉनॉमीज मध्ये जर आपण पाहिलं तर इकडे सरकार आणि शासन किंवा शासनाचा प्रतिनिधी असला नेता यांच्यामध्ये किती समन्वय आहे, यांच्यामध्ये किती एकमेकावर विश्वास आहे, नेत्याने अपील केलं तर लोक किती ऐकतात, याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पहिल्यांदा असं घडतंय की मन की बात मध्ये जेव्हा सांगितलं की 2 गज की दूरी है सबसे जरुरी, लोकांनी पाळायला सुरुवात केली. त्या सांगितलं की मुखपट्ट्या घातल्याशिवाय कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बाहेर पडू नका, लोकांनी ते मान्य केलं. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये गावागावातले सण असतील, उत्सव असतील, यात्रा असतील, जत्रा असतील, नद्यांचे उत्सव असतील, एखाद्या भागातलं व्यंजन असेल, एखाद्या भागातले चांगले आर्ट कला असेल, एखाद्या भागामध्ये होणारा कला महोत्सव असेल किंवा एखादी चांगली प्रथा असेल, या सगळ्यामुळे एक प्रकारचं नातं निर्माण झालं पंतप्रधान आणि समाजामध्ये आणि चांगल्या प्रथांचं पुनरुज्जीवन झालं. एक प्रकारचा विश्वास वाढला. ही चौथी गोष्ट की लिडरशिपवर विश्वास आहे, लोकांना पटतंय. 5वी गोष्ट अशी दिसते की जे सरकारने प्रॉमिस केलं ते डिलिव्हर केलं. असं आतापर्यंत कधी झालेलं नव्हतं. 6वी गोष्ट अशी आहे की देशाची अर्थव्यवस्था गेले 10 वर्ष जर आपण पाहिलं तर 7% आसपास आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दर वर्षाला होतीये. याचा अर्थ देश अत्यंत वेगाने प्रगती करतोय. अर्थात त्याचे अनेक पिटफॉल्स आहेत, त्याची अनेक निगेटिव्ह बाजू सुद्धा आहेत, त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे. परंतु आज देश प्रगती करतोय, दरडोई उत्पन्न वाढतंय, देशाचं ठोक राष्ट्रीय उत्पादन वाढतंय. या सगळ्यामुळे जे काही आपण टॅक्स देतो ते टॅक्सचा आपल्याला परतावा मिळतो याचा आनंद लोकांना आहे. मग ते रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, शहरामध्ये मेट्रो असेल, हे सगळं आम्हाला मिळताना दिसतंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. जे आजपर्यंत आम्हाला दिसत नव्हती. पैसे आम्ही टॅक्स दिले तर कशाला दिले आम्हाला काहीच कळत नव्हतं. आज दिवसाला 38 किलोमीटरचे रस्ते निर्माण होत आहेत. आज दिवसाला 15 किलोमीटरचे रेल्वे मार्ग इलेक्ट्रिफाय होत आहेत. आज दिवसाला 5 ते 7 किलोमीटरचे रेल्वे मार्ग निर्माण होत आहेत. एवढे रेल्वे मार्ग कुठल्याच देशात निर्माण होत नाही. त्याचबरोबर सी पोर्ट, जेवढी आपल्याकडे विमानतळ होते त्याच्यामध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जेवढे सी पोर्ट होते त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आपल्याकडे जेवढे प्रवासी विमानातून प्रवास करत होते त्याच्यामध्ये कित्येक पटीनं आता वाढ झाली. नवनवीन विमानतळ तयार व्हायला लागले. अनेक एअरलाईन कंपन्यांनी खासगी असतील, टाटा असतील, विस्तारा असेल, एअर इंडिया असेल, आकाशा असेल, इंडिगो असेल, यांनी शेकडो विमानं विकत घ्यायला सुरुवात केली. मॅन्युफॅक्चरिंग या देशामध्ये इतकं वाढलं. पूर्वी कोरोनाच्या आधी चायना +1 पॉलिसी होती. त्याच्यामध्ये 70% मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये करायचं आणि 30% थायलंड, मलेशिया, बांगलादेश आणि इंडियामध्ये वाटून घ्यायचं. आज 70% भारतात बनवायचं. इंडिया +1 पॉलिसी आली. त्याच्यामुळे आज तुमच्या खिशातला जो मोबाईल आहे 2010 साली 100 पैकी 98 मोबाईल चीनमधून यायचे. आज 100 पैकी 98 मोबाईल हे भारतामध्ये आणि ते सुद्धा हरियाणामधल्या एका बॅकवर्ड अशा मनेसर अशा गावातून निर्माण होऊन येत आहेत. हे जे
एंटरप्रेन्योरशिप वाढते या देशामध्ये. युनिकॉर्न फक्त वाढतात एवढं मी म्हणत नाहीये, परंतु एकूणच उद्योजकता वाढीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रयत्न होत आहेत. नवीन एज्युकेशन धोरणांनी एक वेगळ्या समाजाच्या निर्मितीला, एका नव्या भारताच्या निर्मितीला आपल्याकडे जन्म झालेला आहे. आतापर्यंत जे सरकार होती ती सरकार डिसायझिव्ह म्हणतो ज्याला आपण, की धाडसाने निर्णय घेईल अशी नव्हती. त्यामुळे परदेशामध्ये आपली प्रतिमा जी होती ती काही विशेष वाढलेली दिसत नव्हती. परंतु आज जर कोणी आग्रह केली तर घर में घुस के मारेंगे हे आपण सिद्ध करून दाखवलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा इतका मोठा आहे की G20चं त्याचं सूप वाचता वाचता आपण G21 करून दाखवलं. म्हणजे ब्राझीलला त्याच्यामध्ये आपण समाविष्ट, आफ्रिकन देशांना त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करून दाखवले. हे यापूर्वी कधी घडत नव्हतं. लसमैत्रीच्या द्वारा आपण जवळपास 24 कोटी लसीचे डोस हे 57 अधिक देशांना फुकट वाटले. त्याचे कुठलेही पैसे घेतले नाही. वसुदैव कुटुंबकम याच्यावर विश्वास मानणारा आणि हे विश्वची माझे घर यावर विश्वास ठेवणारे एक प्रकारे या देशाची जी परंपरा आहे तिचाच पुढे अंगीकार करत आपण लोकांना लस सुद्धा फुकट वाटली. या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने वाढते. जे अनिवासी भारतीय आहेत ते आता भारतामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनात खूप मोठे प्रयत्न करत आहेत. 1200 कंपन्यांनी फार्मास्युटिकल असतील, केमिकल असतील, मेकॅनिकल असतील, त्यांनी त्यांचे R&D युनिट्स भारतामध्ये गेल्या 10 वर्षात चालू केले. म्हणजे एक R&D कल्चर आपल्याकडे यायला लागलेलं आहे. या सगळ्यामुळे भारताचं चित्र आणि भारताचं राजकारण हे मागच्या 10 वर्षाचं हे विकासाच्या अवतीभोवती फिरताना दिसतं. तर त्याच्या आधीचं जे राजकारण होतं ते सरकार एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये किंवा एकमेकाला वाचवण्यामध्ये मग्न होतं. अशा दोन वेगवेगळ्या भिन्न चित्र आपल्याला मागच्या 30 वर्षावर आणि त्याच्या 10 वर्षांमध्ये दिसतं. एकाच प्रश्नामध्ये बऱ्याचशा मुद्द्यांवरती तुम्ही प्रकाश होत टाकलेला आहे. याच्यातीलच काही मुद्द्यांवरती मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. जी स्थिर सरकार नव्हती, म्हणजे स्थिर सरकार असणं म्हणजे एखादं सरकार बहुमताने असणं आणि सरकार तडजोडीचं असणं, याचे तोटे काही, फायदे काय? तडजोडीच्या सरकारमध्ये प्रत्येक प्रश्नावर भूमिका घेताना विविध पक्ष असतात, त्यांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात. म्हणून आता अणुकरार जेव्हा आपल्याकडे करण्यात आला त्या अणुकराराच्या विरोधात डावे पक्ष होते आणि मग डाव्यांचं जे समर्थन होतं ते समर्थन त्यांनी लगेच काढून घेण्यात आलं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावर ठाम भूमिका घेता येत नाही. याचं कारण विरोधी विभिन्न पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते आपापल्या विविध विषयांवरच्या भूमिका घेऊन येतात. म्हणून समन्वयाचा मार्ग काढणं अतिशय कठीण जातं. त्यामुळे विकास खुंटतो. परंतु जेव्हा एका विचाराचं सरकार असतं, जेव्हा ते केंद्रात असतं आणि जेव्हा ते राज्यात असतं, ते डबल इंजिनचं सरकार असतं. आणि त्या डबल इंजिन सरकारचा खूप मोठा फायदा त्या प्रदेशाच्या विकासाला आणि एकूणच अर्थचक्र जोराने फिरवायला होतो. आज महाराष्ट्र काही $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतोय. सर्वात जास्त वीज निर्मिती प्रकल्प आता महाराष्ट्रात आहेत. सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं विणलं जातंय. समृद्धी महामार्ग हा येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा बनतोय. या सगळ्या गोष्टी अतिशय सकारात्मक आहेत. त्यामुळे आत्ताचं जे राजकारण आहे ते त्या विकासाच्या भोवती फिरताना मला दिसतं. ही एक फार मोठी उपलब्धी आहे. अगदी बरोबर. तुम्ही स्थिर सरकार आणि अस्थिर सरकार या दोन्ही गोष्टींचा काय फायदा, काय तोटा, ह्या गोष्टी समजून सांगत असताना तुम्ही एका बाजूला हेही सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये भारताचा जागतिक पातळीवरती दबदबा वाढतोय. अर्थात रेड कार्पेटवरती चालण्याचा बहुमान नरेंद्र मोदींना मिळाला. फक्त या दबदब्याचा भारतासाठी उपयोग काय होणार आहे? म्हणजे साधारणतः गावाकडल्या माणसाला हे समजत नाही आज की हो ठीक आहे, भारताचा दबदबा वाढलाय, जगामध्ये भारताची इज्जत केली जाते, जगामध्ये भारताच्या नेतृत्वाला एक वेगळं स्थान दिलं जात आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा भारताच्या अर्थकारणावर, भारताच्या एकूणच समृद्धीवरती काय परिणाम होतो? योग्य प्रश्न आहे. एक तर या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यापार करण्याच्या गोष्टी चांगली सुधारणा होते. हा एक पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट, देशोपदेशांचे संबंध सुधारल्याने अनेक बायोलॅटरल ट्रेडचे विषय असतील, बायोलॅटरल डिप्लोमसीचे विषय असतील, याच्यामध्ये आपला दबदबा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. जी विश्वाची रचना आहे त्याच्यामध्ये जागतिक व्यापार संघटना आहे, युनायटेड नेशन्स आहे, ही जी एक आर्थिक विश्वरचना आहे, सामाजिक विश्वरचना आहे, डिप्लोमॅटिक विश्वरचना आहे, या विश्वरचनेमध्ये आपलं स्थान वरती जायला लागतं. आपला दबदबा येतो आणि आपल्या बाजूने निकाल करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जातात. आता याचा फायदा काय होणार आहे? गुंतवणूक आली तरी गुंतवणूक कुठे येणार आहे? तर ती गुंतवणूक शहराबरोबर ग्रामीण भागात येणार आहे. शहरात आली तर ग्रामीण भागातल्या तरुणांना ती नोकऱ्या मिळणार आहेत.
मटेरियल आउटसोर्सिंग जे आहे ते ग्रामीण भागात होणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रगतीचं अर्थचक्र जेव्हा फिरणार आहे तेव्हा त्यात जसे शहर आहेत तशी ग्रामीण भाग. बरोबर सर, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपण वन नेशन वन टॅक्स ही गोष्ट अंमलात आलेली, याच्यावरती काही अंशी थोडासा विरोध पण झाला. कसं बघता, जीएसटी हा देशाच्या अर्थकारणाला गती देणारा निर्णय आहे का अधोगतीकडे नेणारा आहे? 100% गती देणारा निर्णय आहे आणि याचा निर्णय फक्त काँग्रेसच्या काळात देखील झालेला होता. परंतु कणखर नेतृत्वाची एक निशाणी असते की कठोर निर्णय घेऊन त्यांनी त्याची अंमलबजावणी गतिमानरित्या करायची असते. तिथेच दॅट इज द मार्क ऑफ अ गुड गव्हर्नमेंट. परंतु काँग्रेसला कधी हे असं कणखरपणे राबवता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या काळात जरी जीएसटीचा निर्णय झाला असला तरी ते राबवू शकले नाही. एक प्रकारे कमकुवतपणा त्यांच्या सरकारचा आणि राजकीय अनास्था दिसते. परंतु मोदी सरकार हे तुम्हाला सांगितलं डिसायझिव्ह सरकार आहे. ते निर्णय घेतं, निर्णयाची अंमलबजावणी करून दाखवतं, प्रॉमिस देतं आणि ते प्रॉमिस गेल्यावर करून दाखवतं. उदाहरणार्थ त्यांनी प्रॉमिस केलं होतं की आम्ही 370 कलम हे काश्मीर मधून हटवू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करू. कलम 370 आणि कलम 35A त्यांनी रद्द करून दाखवलं. ते सुप्रीम कोर्टात टिकलं देखील आणि आज खूप मोठ्या प्रमाणात काश्मीरी जनतेला भारताच्या मुख्य प्रवाहात याची संधी मिळाली. काश्मीरमधला दहशतवाद कमी झाला. त्याचबरोबर काश्मीरी जनतेला ज्या केंद्र सरकारच्या योजनांचा आतापर्यंत लाभ मिळत नव्हता तो लाभ त्यांना मिळायला लागला. ही खूप मोठी त्या प्रदेशासाठीची उपलब्धी आहे. अशाच अनेक गोष्टी या सगळ्या घडत गेल्या. त्यामुळे या देशाच्या प्रगतीला एक खूप मोठ्या प्रमाणात हातभार लागला. ही फार सद्भावनेची गोष्ट आहे. आपण सध्या साधारणतः देशाच्या आणि जागतिक राजकारणावरती आपण चर्चा केली. सर, तुम्ही महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेचा खूप मोठा काळ गाजवलाय. अनेक नेत्यांना तुम्ही बोलतं केलंय, अनेक नेत्यांचं पितळ सुद्धा तुम्ही उघडं पाडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मला यायचं आहे, विशेषतः 2019 पासून. 2019 पासून महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष सत्तेत येऊन गेले. कसं बघता तुम्ही या सगळ्या राजकारणाकडे? ज्या लोकांनी एकत्र येऊन 2019ला निवडणूक लढवलेली होती ते निवडणुकीनंतर एकत्र राहिले नाही आणि ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली ते अनपेक्षितरित्या सत्ता स्थापनेकरता एकत्र आले. जर ज्यांनी एकत्र निवडणूक लढवली ते एकत्र राहिले असते तर विरोधातल्या व्यक्तीबरोबर जाऊन सरकार स्थापन करायची नामुष्कीची वेळ त्यांच्यावर आली नसते. त्यामुळे हे जे घडलं तेच मुळात कृत्रिम होतं. त्यामुळे कृत्रिम गोष्टीला उत्तर देताना देखील अनेक कृत्रिम गोष्टी घडल्या, परंतु त्या न्यायसंमत घडल्या. पुढे न्यायालयाने आपल्याकडे सिद्ध केले. त्यामुळे जे प्रमुख विरोधी पक्ष होते, मग ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांचं विघटन ही अपरिहार्य गोष्ट होती. तो त्यांच्यातल्या अंतर्गत सत्ता संघर्षाचा, त्या वारसा हक्काचा, त्याचबरोबर मूळ विचारधारेला काळीमा फासून वेगळीच विचारधारा आपण अवलंबतोय त्याच्या विरोधातल्या त्याच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या निषेधाचा भाग होता. त्यामुळे मूळ पक्षाची विचारधारा, बाळासाहेबांचा विचार असेल, त्या विचाराला धरून हिंदुत्वाचा विचार असेल, त्या विचाराला धरून मोदींच्या समर्थनाचा विचार असेल, त्याला समोर धरून पुढे चालण्याची भूमिका पक्षातल्या एका मोठ्या गटाने घेतली. त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत 3/4पेक्षा अधिक पक्ष अजितदादा पवारांबरोबर गेला. मग ते खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, या सगळ्यांनी सर्वात जास्त अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर, त्यामुळे त्यांचं एक सरकार आलं आणि त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आणि अशा प्रकारे तिघांचं सरकार आता राज्यामध्ये अस्तित्वात आहे. आणि त्याच्यात आता नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीला मी बिनशर्त पाठिंबा देते असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंनी देखील हम भी किसी से कम नाही हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, शिक्कामोर्तब, या देशाच्या विकासामधला आमचा सहभाग हा दुसरा भाग आणि या देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अशीच कायम राहावी याकरता केलेलं एक प्रकारचं योगदान अशा तिहेरी पिढ्यावर हे सगळं आता होत आहे. हे विश्लेषण करत असताना राजकीय विश्लेषक, पत्रकारितेतले एक अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नुकसान कुठल्या पक्षाचं झालं? मला असं वाटतं सर्वात मोठं नुकसान झालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचं झालं. याचं कारण ते मूळ विचारधारेपासून दूर गेले. मूळ विचारधारेपासून दूर गेल्यानंतर त्यांचा जो त्यांच्याबरोबरचा वर्ग होता तो वर्ग देखील त्यांच्यापासून दूर गेला. काही काळ त्यांना सहानुभूती आहे असं एक चित्र निर्माण केलेलं होतं, परंतु जे आमदार खासदार आले त्यातले कुणी परत गेले नाही. जर सहानुभूती असती, लोकांनी तसा रेटा निर्माण केला असता तर गुवाहाटी आणि गोवा अशा प्रकारचं सगळा प्रकार झाल्यानंतर ते महाराष्ट्रात परत आल्यानंतर लोकांकडे फिरल्यानंतर ते परत गेले असते, परंतु ते परत गेले नाही.
तर ते आपल्या विचारांवर ठाम राहिले, मोदींवरच्या निष्ठेवर ठाम राहिले, मोदींच्या समर्थनावर ठाम राहिले. त्यामुळे त्या पक्षाचं सर्वात जास्त नुकसान झालं. दुसरं नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या त्यावेळच्या राष्ट्रवादीवर नुकसान झालं. तर त्यांच्या पक्षाची फाटाफूट झाली. ही पवार कुटुंबातली फाटाफूट असं मी त्याच्याकडे बघणार नाही, परंतु इट्स अ पॉलिटिक्स ऑफ बिट्रायल. आजपर्यंत जे आपण पेरलेलं होतं तेच उगवलं एक प्रकारे, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचा परिणाम असा झाला की मी त्याकडे घरातली फूट, कुटुंबातली फूट म्हणत नाही. यापूर्वी देखील कुटुंबात ती एक व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असा विषय काढल्यानंतर शरद पवार एका पत्रकारावर खूप चिडलेले होते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे याच्याकडे मी एक कुटुंबातली फूट असं बघत नाही, परंतु एक वैचारिक दरी त्या दोघांमध्ये निर्माण झाली. आणि अजितदादांच्या मागे किती मोठ्या प्रमाणात पक्ष आहे हे आपल्याला दिसत आहे. कालपर्यंत ज्यांना बारामतीमध्ये फॉर्म भरल्यानंतर डुंकून बघायची वेळ येत नव्हती, आज त्यांना गली गली में घुमने पड रहा है. ज्या राजकीय विरोधकांकडे आपण 50-52 वर्षात कधी गेलेलो नव्हतो त्यांच्याकडे जायची वेळ आज त्यांना आली आहे. ज्या राजकीय विरोधकांना आपण म्हातारा बैलाला बाजार दाखवणार होतो त्यांच्याकडे त्यांना बाजारात आणून आपल्या समोर सन्मानाने बसवायची वेळ आलेली आहे. हे सगळं कशाचं निदर्शक आहे? हे सगळं बदललेल्या भूमिकांना आता पक्षातच काही न्याय राहिलेला नाही, पक्षातच कोणी समोर उभं राहिलेलं नाही. आपल्याच पक्षाच्या नंबर 2च्या नेत्याला न्यायालयामध्ये आपल्याला भेकड आहे असे शब्द वापरावे लागलेले आहेत. लक्षात ठेवा, हे सगळे शब्द जनता बघते आहे. त्याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 2 उत्तुंग नेते होऊन गेले, एक हयात आहेत, एक हयात नाही. बाळासाहेब ठाकरेही तुम्ही पाहिले, त्यांनाही तुम्ही बोलतं केलंय, तुम्ही शरद पवारांनाही बोलतं केलं. कोणतं व्यक्तिमत्व तुम्हाला वाटलं? बाळासाहेब ठाकरे निसंशय दृष्टी एक तर माणूस विलक्षण दिलखुलास, दोस्ती केली तर दोस्ती, दुश्मनी केली तर दुश्मनी, कुठलाही आड पडदा नाही. जे बोलेल ते करणार आणि जे बोललं ते विधान कधीही त्यांनी मागे घेतलं नाही. जेव्हा प्रेम केलं तेव्हा त्यांनी दिलखुलासपणे केलं आणि जेव्हा दुश्मनी केली तेव्हाही दिलखुलासपणे केली. एक कलावंतपणाचा माणूस, अशी माणसं राजकारणात अत्यंत दुर्मिळ आहे. एक व्यंगचित्रकाराची अतिशय दुर्मिळ अशी दृष्टी घेऊन आलेला एक विलक्षण सहृदय कलावंत माणूस एक पक्ष चालवतो, हे फक्त महाराष्ट्रात होऊ शकतो. हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो काही सहवास मिळाला, त्यांच्या जे काही मुलाखती घेण्याचा प्रसंग आला तो अतिशय निर्मळ मनाच्या माणसाचा असावा. त्यांच्या अनेक मताशी कदाचित आपण सहमत नसू, प्रत्येक मताशी, प्रत्येक राजकीय नेत्याच्या मताशी पत्रकारांनी सहमत असलं पाहिजे असं काही नाही, परंतु ते मतभेद मान्य करून सुद्धा आज जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन की महाराष्ट्रातला सर्वात दिलखुलास राजकारणी मी पाहिला कोण, जे आता हयात नाही असेल ते निसंशयरित्या बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि शरद पवार किती विश्वासार्ह आहेत की त्याच्या पक्षाच्या लोकांनाच विचारायचे, त्यांना सोडून दिले ते सांगतील त्यांच्या विश्वासार्हतेची कहाणी. मी कशाला बोलू? खरं तर हा सगळा तुमच्या पत्रकारितेतला प्रवास तुमचा, तुम्ही अनेक देशांमध्ये फिरलेला आहात, तुम्ही जग पाहिलंय. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना राजकारण हे अलीकडच्या तरुणांना जास्त खेचताना पण दिसतंय. खरं तर हे राजकारणाच्या बाहेर जाऊन माझा मुद्दामच प्रश्न आहे, कारण तुम्ही अनेक तरुणांचं, अनेक कुटुंबांचं काउन्सिलिंग पण सहजरित्या करता. तरुणाई राजकारणाकडे जास्त आकर्षित होते, तरुणाई निवडणुकांकडे आकर्षित होते. राजकारणाकडे ते एक व्यावसायिक गुंतवणूक म्हणून पाहतात. ज्या समाजकारणाकरता महाराष्ट्र प्रसिद्ध होता त्याकरता म्हणून काम करायची तयारी नाही. अनेक राजकीय राजकारणातली जी तरुण पिढी आहे ती मला प्रचंडरित्या काम करताना दिसत. दे आर लाईक ए पॉटेड प्लांट्स. जसं आपण एखाद्या पॉटमध्ये मनी प्लांट लावतो की इथे एक झाड लावले दिसतंय, पॉटेड प्लांट आहे, तशी ती झाड आहे. परंतु ज्याला आपण महिनोन्महिने वर्षानुवर्ष कष्ट करून वाढतो त्याचं क्रेडिट मी सगळे विरोध असताना सुद्धा शरद पवार यांना नक्की देईन. शरद पवारांनी जी महाराष्ट्राच्या मातीत जी काही मेहनत घेतली त्याला तोडणे, गाव असेल, माणूस असेल, वस्ती असेल, हे सगळं त्यांनी पिंजून काढलं. त्या लोकांशी त्यांनी संपर्क वाढवला आणि एक प्रकारे राजकीय नेत्याने मेहनत कशी करावी याचे आदर्श उदाहरण जर आपण पाहायची म्हटली तर आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देता येईल, गोपीनाथराव मुंडे यांचं उदाहरण देता येईल, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांचं उदाहरण देता येईल. तसंच ते या गावातल्या शरद पवार यांचे उदाहरण देता येईल की 50-60 वर्षाची ती प्रदीर्घ कारकीर्द ज्यांना मिळाली आहे त्यांनी आपल्याही परीने जेवढी मेहनत आहे तेवढी मेहनत त्यांनी घेतलेली आहे, त्याची नोंद महाराष्ट्रात ठेवली आहे. सर, महाराष्ट्रामध्ये कदाचित शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचार, एक हिंदुत्ववादी विचार,
जो कधी याच्या अगोदर फारसा प्रखरतेने राजकारणात बोलला जात नव्हता. साधारणतः 15 ते 20 वर्षापूर्वी राजकारण हे विकासावर केलं जायचं. आता पुरोगामी आणि हिंदुत्व ह्या दोन विषयांवरती जास्त फोकस केला जातो. महाराष्ट्रात पुरोगामित्व आहे का? शाहू फुले आंबेडकरांचा विचार अंमलात आणला जातो. शाहू फुले आंबेडकर हे आपल्या नावाला अतिशय उत्तम म्हणून ते वापरले जातात. परंतु शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा जप घ्यायचा आणि मग एखाद्याचं ब्राह्मण्यत्व काढायचं. मग एखाद्या समाजाला राजकीय आरक्षण कसं मिळणार नाही, सामाजिक आरक्षण कसं मिळणार नाही, अशा स्वरूपातल्या भूमिका घ्यायच्या आणि त्या समाजातली खतखत वर्षानुवर्ष तशीच तेवढ ठेवायची. याला भाऊ फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे असं काही म्हणता येणार नाही. जी तत्परता आपण महिलांना आरक्षणाच्या बाबतीत दाखवली ती आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीत दाखवली का असं प्रश्न राजकीय नेत्यांनी स्वतःला विचारायची गोष्ट आहे. त्यामुळे हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे असं म्हणायचं आणि वागणूक दुसरी मात्र ठेवायची, या गोष्टीला मी काही फार महत्व देत नाही. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की देशातल्या इतर प्रांतामध्ये ज्या प्रकारच्या सामाजिक सुधारणा झाल्या आणि ज्या प्रकारच्या सामाजिक समतेचं वातावरण संतांच्या साहित्यामुळे असेल, समाजाच्या सुधारणामध्ये काम करणारी जी लोक असतील, समाजाचे क्रांतिकारक असतील, या उदारमतवादी राजकारणी मागच्या पिढीचे जे होते ते जर आपण पाहिले तर त्यांनी इथलं वातावरण अतिशय निकोप आणि मोकळं ठेवलंय. हे क्रेडिट आपण त्यांना द्यायला हवं. सर, राज ठाकरे एकदा एका भाषणात बोलताना म्हटले होते की एका पक्षाचा जन्म झाल्यानंतर ह्या महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. एका पक्षाचं का? ते नावच घेतलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस. एका पक्षाला त्यांनी थेट नावच घेतलेलं होतं. कसं वाटतं तुम्ही याच्यामध्ये? हे सत्य आहे? याची त्यांनी अनेक उदाहरणंही दिलेली होती. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिफ्युटली आलं होतं की हे आम्हाला मान्य नाही, हे खोटं आहे. हे झालेलं होतं. महाराष्ट्राची जनता बघते की जातीयवाद कोणामुळे वाढला, त्याच्यावर काय भाष्य करणार. राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका आतापर्यंत गोपीनाथरावांनी केलेली होती, त्याचबरोबर ती राज ठाकरे यांनी केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे खोटं आहे असं त्याच्यावरचं स्पष्टीकरणही आलेलं होतं. आता लोकांच्या समोर आहे, लोकांनी त्याच्यात जो काही बोध घ्यायचा तो घेतलेला आहे. प्रदीर्घ आपण चर्चा केली सर. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रात नेमका चाणक्य कोण आहे? चाणक्य मतदार आहे. लक्षात ठेवा, इतकं सुबुद्ध मतदार जगाच्या पाठीवर कुठेही नाही. ही विविधतेने नटलेला महाराष्ट्र आहे, विविधतेने नटलेला हा भारत आहे. आता जर तुम्ही आमची नोट काढून बघितली, कुठली नोट काढली, 100, 200 रुपयाची, 500 रुपयाची, 10 रुपयाची, त्याच्या मागच्या बाजूला ती नोट किती डिनॉमिनेशनची आहे, म्हणजे कुठल्या रुपयाची आहे. 100 रुपयाची असेल तर 70 रुपये आणि 100 रुपया, 100 रुपये असं लिहिलं असतं. 15-16 भाषांमध्ये ती नोट कुठली आहे हे लिहिलं असतं. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाची अशी करन्सी मला दाखवा त्याच्यात 15 भाषेत लिहिलं गेलेलं आहे. इतका इन्क्लुझिव्हनेस मला जगात कुठेच दिसत नाही. वी मे नॉट बी द स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी ऑन दी अर्थ, वी मे नॉट बी द स्ट्रॉंगेस्ट करन्सी ऑन दी अर्थ, परंतु इतक्या सगळ्या विविधतेचा मान राखणारी ही जी भूमी आहे याचं रिफ्लेक्शन अनेक निवडणुकांमध्ये पडलेलं आहे. त्यामुळे डेमोक्रेसी या देशाच्या अणुरेणूत भिनलेली आहे. जेव्हा जेव्हा या देशाच्या डेमोक्रेसीवर हल्ला झालेला आहे तेव्हा त्या ती सरकार उलथवून टाकली आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये ही शेवटची निवडणूक आहे, याच्यामुळे नंतर काही अशा गोष्टी ऐकणार होत नाही किंवा ईव्हीएम असे जे सगळे विषय येतात त्याची ईव्हीएम सुप्रीम कोर्टाने दुसऱ्यांदा चपराक लागवलेली आहे. इलेक्शन कमिशननी चॅलेंज देऊन झाले आहे, IITनी त्याच्यावरचे रिसर्च पेपर देऊन झालेले आहेत. तरी देखील हरणारा मुलगा जो असतो तो काही ना काहीतरी कारण शोधतो. तसे जे हरणारे उमेदवार असतात ते काही ना काहीतरी कारण शोधतात. ते स्वतः जेव्हा निवडून येतात त्यावेळी ईव्हीएम बरोबर असतं आणि स्वतः जेव्हा हरतात त्यावेळी आपल्या केडरला किंवा स्वतःकडे दोष न येतात ते ईव्हीएमवर दोष येतात. तशीच गोष्ट ही आताच्या राजकीय पक्षांची झालेली आहे. तत्वशून्य आघाड्या, तत्वशून्य युत्या, कोण कोणावर आहे. भारताचं राजकारण हे आता IPL सारखं झालेलं आहे. कोण कुठल्या पक्षात नव्हता, कोण कुठे गेला. आजकाल बुलेटिन काढणं फार कठीण झालंय. बुलेटिन टाईप करताना एक माणूस एका पक्षात असतो आणि एअरवर जाताना तो दुसऱ्या पक्षात गेला असतो. बरं त्या पक्षात तो कोणत्या गटात गेला हे पण आपल्याला माहिती नसतं किंवा त्याच्यावर संदिग्धता असते. हे एक IPL सारखं झालेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टींकरता एखादा पक्ष प्रसिद्ध होता, एखादी भूमिका प्रसिद्ध होती. मला एक बाळासाहेबांचं वाक्य आठवत आहे की मैं मेरे पक्ष की, माझ्या पक्षाची काँग्रेस कधी होऊन देणार नाही आणि तशी वेळ आली तर आय शट द शॉप, मी दुकान बंद करेन असं तरी विधान केलं होतं. परंतु त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आज शिवसेना बसलेली दिसते. हे एक स्ट्रेंज गोष्ट आहे. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणारे आज गळ्यात गळे घालताना दिसत आहे.
अनेक गोष्टी या सगळ्यात होत आहेत. काही त्याच्यामध्ये राजकीय अपरिहार्यता आहे, काही सोय आहे, काही गैरसोय आहे. या सगळ्यातनं समृद्ध झालेलं आहे. परंतु ही जी लोकशाहीची सशक्त परंपरा आहे ती किती सशक्त आहे तुम्हाला सांगतो. 52ला पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर 57ला बलरामपूरला त्यावेळेला वाजपेयी उभे होते, त्याच्यानंतर 62ला निवडणूक झाली, त्यावर चिनी युद्धाचं सावट होतं. 67ला निवडणूक झाली, त्याच्या आधी शास्त्रीजींचं आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं होतं आणि नुकतंच 65चं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. 67च्या निवडणुकीनंतर काँग्रेस फुटली आणि इंदिरा नावाच्या युगाला आपल्याकडे सुरुवात झाली. 71ला निवडणुका झाल्या, त्यात इंदिरा गांधींचा पक्ष हा प्रचंड मोठ्या प्रमाणात निवडून आला. त्याच्यानंतर मग आणीबाणी आली, अलाहाबाद कोर्टाचा निर्णय, अनेक गोष्टी घडल्या आणि मग जी निवडणूक 75ला होणार पाहिजे 77ला झाली. त्यात काँग्रेसचा धुवा उडाला, त्यातही दक्षिणेत काँग्रेसला यश मिळालं, परंतु उत्तरेने मात्र काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आणि आपल्याकडे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं. जनता पार्टीमधली सुद्धोपसुद्धी इतकी वाढली की पुढे ते सरकार कोसळलं 79ला आणि 79ला काँग्रेसचं सरकार पुन्हा आलं. त्याच्या आधी चौधरी चरण सिंग यांनी ज्या इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या होत्या त्या चौधरी चरण सिंगांवर सत्तालोलुपता इतकी इंदिरा गांधींचा सपोर्ट घेऊन त्यांना सरकार चालवावं लागलं. अर्थात ते जाजम ओढून घेणारे अतिशय स्पष्ट होतं, तेव्हा ते सरकार केलं आणि तेव्हा ती वाजपेयीची ते फेमस कविता होती की क्षमा करो बापू जेपी के सपनों को हम साकार नहीं कर सके. 79ला आलेलं सरकार 84ला एका दुर्दैवी घटनेनंतर इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधी पंतप्रधान झाले. 85ला निवडणुका झाल्या, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष 410 पेक्षा अधिक जागा, एवढ्या जागा आजपर्यंत भारतीय लोकशाहीत कोणालाही मिळाली नाही, एवढी मतही कोणाला मिळालेली नाहीये. हे तुम्हाला अशा करता सांगतोय की ती एकमेव निवडणूक राजीव गांधी जिंकले. त्याच्यानंतर 89ची निवडणूक ते हरले आणि 91च्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दुसऱ्या फेरीच्या दरम्यान त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जी सहानुभूतीची लाट आली त्याच्यावर स्वार होत मनमोहन सिंग हे अर्थमंत्री आणि नरसिंहराव हे प्रधानमंत्री अशी रचना आपल्याकडे आली. तरी राज्य सोयीचं होतं. भारताची अर्थव्यवस्था अतिशय डबघाईला आली होती. या देशातलं सोनं गहाण टाकून हा देश चालवायला लागत होता. त्याचवेळी उदारीकरणाची सुरुवात झाली, त्याचवेळी संगणक आपल्याकडे आला. त्या संगणकाला आयटी उद्योग दर्जा जर कोणी दिला असेल तर तो 96, 98, 99 या 3 वेळा 8 वर्ष ज्यांना सरकारमध्ये पंतप्रधान पद मिळालं त्या अटल बिहारी वाजपेयींनी दिला. त्याच्यानंतर इंडिया शायनिंग बोंबललं, 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळालं. त्याच्यावर आपण स्वार होऊ असं वाटून 6 महिने निवडणुका त्या सरकारने आधी घेतल्या, परत निवडणुका होत्या. त्याच्यानंतर 2004 साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यावेळी 2 सत्ता केंद्र होती, एक मनमोहन सिंग आणि सोनिया. तेही अनेकदा पुढे आलं. सरकारचेच अध्यादेश फाडणारे युवराज देखील आपण त्या काळात पाहिलेले होते आणि त्यांच्यामधलेही मतभेद सगळे पुढे आलेले होते आणि तेही एक प्रकारे अल्पमतातलं सरकार होतं. परंतु ते काँग्रेसने चालवलं. 2009 साली पण चालवलं. 2009ला मनमोहन सिंग पंतप्रधान असूनही प्रचार करू शकत नव्हते, कारण तेव्हा त्यांची बायपास झालेली होती, हृदयाचा त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. 2014ला मोदींचं युग आलं. 2019ला मोदी युगाचा विस्तार झाला. या सगळ्या निवडणुकांमध्ये 50% खासदारांना एकतर पक्ष तरी तिकीट देत नाही किंवा लोक तरी घरी बसवतात. हा जो नियम आहे तो लोकसभेला जसा आहे तसाच तो विधानसभेलाही आहे. आतापर्यंत भारताच्या एकाही लोकसभेत किंवा एकाही विधानसभेत आधीच्या विधानसभेत आणि आधीच्या लोकसभेतले 50% अधिक खासदार रिपीट झाले असं तुम्हाला कधी दिसणार नाही. त्यामुळे जर चाणाक्ष कोण असेल तर ती भारतीय जनता आहे. त्याच्या कलेक्टिव्ह विजडमनी अभूतपूर्व असे निकाल दिलेले आहेत. कौन कहां पे है इसका फैसला जनता करती है. लोकशाहीमध्ये नियम बदलतो, राजेशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा म्हटलं जातं, परंतु लोकशाहीमध्ये मात्र ती डेफिनेशन बदलते. यथा प्रजा तथा राजा असतो. जशी लोक आहेत तसं त्यांना राजा मिळतो. पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. परंतु लोकशाहीचा प्रयोग जो श्रीलंकेमध्ये फसला, जो म्यानमारमध्ये फसला, जो बांगलादेशमध्ये फसला, अगदी जपानमध्ये सुद्धा काही काळ लष्करशाही होती, नेपाळमध्ये तर राजेशाही आहे आणि पाकिस्तानमध्ये लोकशाही आहे का काय कळतच नाही. ते पंतप्रधान कुठे आहे काय कळत नाही. सगळी अनागोंदी आहे तिकडे. लोकशाहीचा हा जगातला फसला प्रयोग इतक्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये आज 75 वर्ष खणखरपणे चालू आहे आणि 100कडे वाटचाल करतोय. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक आज मतदानाकरता एलिजिबल झाले की जेवढी लोकसंख्या अख्ख्या युरोपाची आणि ऑस्ट्रेलियाची देखील नाही. हे अद्भुत आहे. या जगाला जर या देशाने सर्वात मोठी कोणती देणगी दिली असेल तर ती इथली शांती, सद्भावना, इथला जो आध्यात्मिक वारसा आहे हे जेवढा आहे तेवढीच इथली सशक्त लोकशाही आहे. त्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व बारामतीकरांना मी शुभेच्छा देतो आणि एकच विनंती करतो
कृपया मतदान करा आणि आपल्या आजूबाजूच्या मतदान करायला भाग पाडा. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही अत्यंत माहितीपूर्ण असं या मुलाखतीतून लोकांना आज वेगवेगळे संदेश दिलेले आहेत. अनेक विषयांची माहिती, अनेक विषयांवरती तुम्ही चर्चा केली आणि सरांनी अतिशय परखडपणे स्पष्ट भूमिकेतून त्यांचंही मत सांगितलं आणि समाजातली सत्यताही आपल्यासमोर आली. खरं तर उदय निरगुडकर सर हे फक्त राजकारणाचेच अभ्यासक नाही, तर अनेक विषयांवरती ते कित्येक तास बोलू शकतात. वेगवेगळ्या विषयांवरती आपण निश्चित परत एकदा उदय निरगुडकर सरांशी बोलणार आहोत. परंतु आज उदय निरगुडकर सर आपल्याशी बोलले त्याबद्दल सर तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.